हाय माझ्या लाडक्या मित्रमैत्रिणींनो, कसे आहात सगळेजण. आपल्या सीमा झेंडे व्लॉग्स या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लाडक्या मित्रमैत्रिणींचे मनापासून आजच्या नवीन व्लॉगमध्ये स्वागत करते. हा दिवस होता होळीच्या अगोदरचा आणि सानवीच्या पप्पांचं सगळं गाडीचं क्लिनिंग वगैरे चालू होतं आणि ते बाहेर दिसले की अगस्तीची बाहेर जायची घाई होती. लगेच गाडीमध्ये जाऊन बसतो. लहान मुलांना ना काहीतरी नवीन जागा पाहिजे असते खेळायला. तर अगस्तीचं सुद्धा सेम आहे. अख्ख्या पूर्ण बिल्डिंगभर तो फिरत असतो, वेगवेगळ्या ठिकाणी तो खेळत असतो आणि जेवढा तो द्वार दिसतो ना तर तेवढाच तो डोकेबाज पण आहे बरं का. म्हणजे काही व्हिडिओजमध्ये मी त्याच्या नटखटपणा दाखवते, पण तेवढाच तो इतका हुशार आहे ना. त्याला एकदा सांगितलेल्या गोष्टी एवढ्या पटकन लक्षात राहतात आणि त्याचप्रमाणे ना तो इतका हजरजबाबी आहे ना. म्हणजे एखादी गोष्ट आपण बोलली ना तर त्याच्यावर तो पटकन उत्तर देतो, कारण त्याचे विचार आहेत ना अगदी म्हणजे मोठ्या माणसासारखं पटकन तो बोलतो. तर इथे पुढे जाऊन तुम्हाला दिसेलच, मी ना सकाळचं थोडंसं व्यायाम करून थोडंसं मेडिटेशन करायला बसले होते. ओमकार म्हणत होते, श्वासोश्वास घेत होते, एक नाकपुडी बंद करून नाही का करतात तसा. तर माझी कॉपी करायला बसला तो आणि इतकं फनी बोलायला लागला, मला एवढं हसायला आलं ना. तुम्हाला दाखवते मी. दुसऱ्या बोटाने कर. ह्या नाकाने सोड ना, या नाकाने सोड, इकडच्या नाकाने असं करायचं. डोळे बंद करायचे, डोळे बंद करायचे. आता ओम कर, ओम ओम कर, ओम. असं असं बसायचं, असं बसायचं. डोळे बंद कर, डोळे बंद करून बस. डोळे बंद कर, डोळे बंद कर, डोळे बंद कर. हाताशी ठेव. ओमकार म्हणत असताना ना तो असं बोलायला लागला, ओम चॉकलेट चॉकलेट. तर मला एवढं हसायला आलं ना. तर असं ना एकदम हजरजबाबी आहे बघा. आपण काय बोललं ना त्याच्यावर असं व्यवस्थित उत्तर देतो ना तो. आत्तापासून बाळाचे पाय पाळण्यात म्हणतात ना तसं आत्ताच दिसतंय मला त्याचं जे म्हणजे हुशारपणा जो आहे ना, शार्पपणा खूप आहे. मी अजून सुद्धा त्याचे चांगले चांगले व्हिडिओ तुम्हाला दाखवेलच. आणि बघू शकता तुम्ही आता त्याची म्हणजे इतक्या दिवस मी सानवीची घरी केस कापत होते. आता अगस्तीचा नंबर आहे माझ्याकडे, ती मशीन आहे घरी. तर त्याच्याने ना मी ट्राय केलं ह्या वेळेला, म्हणलं की चला अगस्तीचे केस कापता येतात का बघूयात. पण यांना खरं सांगते तो ना बसतच नव्हता. म्हणजे जसं दुकानात नेल्यानंतर कापायला बसला ना व्यवस्थित, मोबाईल लावून दिला की चांगला बसतो तो. पण घरी आहे ना खरंच खूप हालत होता. कसं तरी त्याला दाबून दाबून बसवलं आणि मला छान जमला हेअरकट त्याचा. म्हणजे मुलांच्या हेअरकटची मला सवय नाहीये. सानवीच्या पप्पांची मी कापायची कोरोनामध्ये, पण कशी तरी आपली ते कापायचे का. आणि मोठ्या माणसांचं कसं कमी जास्त केस असतात ना, तर त्याच्यामुळे कुठं बारीक दिसायची कुठे मोठी दिसायची त्यांची. पण अगस्तीची ना सगळीकडे एकसारखी केस आहे, त्याच्यामुळे त्याचा हेअरकट इतका मस्त झाला ना माझ्या हातून. तर नेक्स्ट टाइम बघू, मी ट्राय करेल. पण तो ज्या पद्धतीने हालत होता ना त्या पद्धतीने मला असं वाटतं ते दुकानात नेऊन कापलेलीच बरी त्याची. आत्ता तरी सध्या कळायला लागल्यावर बघूयात. किती छान स्टार मिळालाय, छान छान ऍक्टिव्हिटी करतो म्हणून, है ना बेबी. छान आहे ना. काय केलंस तू, कशासाठी तुला मिळालं स्टार, कशासाठी मिळाला. तर बघा अशी जी म्हणजे मस्तीखोर मुलं असतात ना, ती शाळेमध्ये अभ्यासामध्ये इतर ॲक्टिव्हिटीमध्ये ना खूप हुशार असतात. म्हणजे दिसताना आपल्याला असं वाटतं की काय मस्ती घालतात, पण ते ॲक्च्युली ना खूप म्हणजे खूप असे टॅलेंटेड असतात. तर असो, बघू शकता तुम्ही खूप दिवसानंतर मी ना दालचा करणार होते घरी आणि त्याच्यासाठी मी मस्तपैकी चिंच वगैरे भिजत घातली होती. सगळ्या ज्या तिन्ही डाळी आहेत त्या मिक्स उकडून म्हणजे शिजवून घेतल्या होत्या चांगल्या कुकरला 4-5 शिट्ट्या देऊन. आणि ह्या वेळेला ना मी आंबट चुका जो आहे तो वेगळा असा ओव्हनमध्ये शिजवून घेतला होता. दरवेळेला ना मी डाळीमध्ये डायरेक्टली टाकते कुकरमध्ये बारीक चिरून आणि त्या डाळीमध्येच वरणाबरोबरच ते शिजवून देते. पण ह्या वेळेला ना मला अगस्तीसाठी वेगळी प्लेन डाळ हवी होती, त्याच्यामुळे मी त्या डाळीत काही घातलं नाही. आणि म्हटलं की वेगळं शिजवून घेतलं ना म्हणजे प्रॉपर अशी बारीक करता येतो तो आंबट चुका. डाळीमध्ये घातला ना की असं तो एवढं व्यवस्थित मिक्स होत नाही. तर भलं मोठं छान असं पातेलं घेतलं होतं. जवळजवळ 1-2 किलोचं पातेलं आहे माझ्या मते हे. आणि हे सुद्धा पातेलं बघा स्टीलचं. माझ्या मम्मीने आत्ता मध्यंतरी आली होती ना तेव्हा पुन्हा एकदा 2 मोठी मोठी स्टीलची पातेलं मला तिने दिली होती. कारण ना माझ्याकडे सगळी जर्मलची पातेली होती आणि आता बरंचसं सगळं फॅड निघाले की जर्मलच्या ह्याच्यामध्ये म्हणजे पातेली किंवा कुठलीही भांडी वापरायची नाहीये. त्याच्यामुळे मोस्टली मी आता जर्मलची पातेली ठेवूनच दिलेली आहे. फक्त आहे ना चहासाठी वगैरे मी वापरते, एक बारकं पातेलं आहे ते.
कारण स्टीलचं पातेलं काळं पडतं चहाने नाही का, त्याच्यामुळे. पण बाकीच्या सगळ्या गोष्टींसाठी ना मी शक्यतो आता स्टीलचीच पातेली वापरत आहे. मम्मीनी पण मला भरपूर पातेली आणून दिलेली आहे आणि मोठी आता ही बघू शकता तुम्ही, एवढी साईज आहे. एक भातासाठी सुद्धा मी तुम्हाला दाखवेल, ते सुद्धा भरपूर मोठं आहे. असं म्हणतात की इंग्रजांनी आपल्या इंडियन लोकांना जे जेलमध्ये जे भरती म्हणजे टाकायचे ना, ते जेलमध्ये इंडियन लोकांना पकडून पकडून टाकायचे, त्यांना आजार व्हावा म्हणून त्यावेळेला ना ॲल्युमिनियम किंवा ते जर्मलच्या ज्या थाळ्या आहेत त्याच्यामध्ये ते जेवायला ताट वाटी सगळं ते ॲल्युमिनियमचंच असायचं बघा. तर त्यांना आजार व्हावा आणि ते स्लो पॉयझनसारखं त्यांच्या शरीरात भिनून ते मरावेत, ह्यासाठी इंग्रजांनी ॲल्युमिनियमचा शोध आपल्या इंडियामध्ये लावला आणि तो देत होते इथं. तर तेव्हापासून जे आपण ते फॉलो केलं, म्हणजे ॲक्च्युली आपल्या इंडियामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये शक्यतो तांब पितळ हीच भांडी असायची, त्यातच जेवण वगैरे बनवलं जायचं. पण हळूहळू इंग्रज जसे आले, जसं चहा त्यांनी आणली तशी ही भांडी पण आणली असं म्हणायला हरकत नाही, आणि आपण तेच फॉलो करायला लागलो. आणि त्याच्यानंतर अजूनपर्यंत आपण आपल्या बऱ्याचशा घरांमध्ये ॲल्युमिनियमच वापरलं जातं. मी सुद्धा आत्तापर्यंत वापरत होते जवळजवळ 1 वर्षभरापूर्वी. पण आता हळूहळू नाही का ते सारखंच कानावर पडायला लागलं की ॲल्युमिनियम किंवा जर्मल वापरायचं नाही. बरेच जण सांगायला लागले आणि मम्मीनी सुद्धा मला पातेली वगैरे आणून दिली, कढया सुद्धा आणून दिलेल्या आहेत स्टीलच्या. तर त्याच्यामुळे म्हणलं की चला आता काय हरकत नाही, आपल्याकडे भांडी भरपूर झालेली आहेत स्टीलची, तर त्याच्यामध्येच करूयात. तर हे मस्तपैकी याच्यामध्ये मी दालचा केलेला आहे. दालचा एकदम सिंपल आहे बघा, मी तुम्हाला सांगते. जिरी मोहरी टाकायची, त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो वगैरे परतून घ्यायचा मस्तपैकी, किंवा बारीक पेस्ट पण करून टाकू शकता तुम्ही. आलं लसूण पेस्ट भरपूर टाकायची, त्याच्यामध्ये आपली शिजवलेली डाळ टाकायची, आणि हा दालचा मसाला जो मी तुम्हाला दाखवला, तर तो दालचा मसाला मात्र कंपल्सरी आहे, तर तो टाकायचा आणि आंबट चुका टाकायचा. झालं, आपला दालचा तयार आहे. आणि तिखटाला जर तुम्हाला ह्याच्यामध्ये अजून लाल तिखट वगैरे टाकायचं असेल तर टाकू शकता, पण मी काही टाकलं नाही कारण मला ना फिक्का सानवीसाठी बनवायचा होता. मी नंतरून आमच्यासाठी थोडासा काढला आणि तो थोडासा तिखट बनवला. आणि आपण नेहमीच्या सांबाराला जेवढी चिंच टाकतो ना, त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट याच्यामध्ये चिंचेचा कोळ टाकावा लागतो, कारण दालचा आहे ना थोडासा आंबटसरच खूप छान लागतो. तर चला, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि मस्त असा माझा दालचा रेडी झालेला आहे. याच्यासोबत छान असा जिरा राईस करायचा. एकदम सिंपल पद्धत आहे जिरा राईसची माझी. तेलामध्ये खडे गरम मसाले टाकायचे, तमालपत्र टाकायचं, जिरं टाकायचं भरपूर, तांदूळ परतून घ्यायचा, गरम पाणी टाकायचं, बस आपला जिरा राईस तयार झालेला आहे. हाय मैत्रिणींनो, आत्ता अगस्त्यला घेऊन आले शाळेतून, आणि आज आहे ना दोन्ही टायमाचं व्यवस्था केलेली आहे खाण्याची. कारण जसं मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की सानवीची परीक्षा आलेली आहे, तर त्याच्यामुळे शक्यतो 2 टायमाचा स्वयंपाक मी आता सकाळीच उरकून घेत आहे. तर बघू शकता मस्तपैकी भात केलेला आहे. असा कलर टाकून भात खूप छान वाटतो, बॅक कॅमेराने दाखवेल. तर भात बघू शकता, मस्त असा दालचा भात केलेला आहे. कलर टाकतो ना आपण तसा कलर टाकून केलेला आहे, खूप छान वाटतो असा. अशा प्रकारचे जे कलर येतात ना, जिलेबीचा कलर तो टाकलेला आहे थोडासा. आणि हे फिक्का आहे सानवीचा दालचा, आणि हा थोडासा तिखट आहे आमचा दालचा. थोडा पातळ ठेवला आहे मी तो, कारण तो हळूहळू घट्ट होतो नंतर, तर त्याच्यामुळे असा मस्त दालचा केलेला आहे. काय बेबी? ओ, हाताची छडी तायड्याने ठेवली असेल कुठंतरी, बघूयात थांब आपण. थांब ना, डॅडा आल्यावर विचारू. तर असे वेगळे काही मेनू करायचे म्हटले ना, तर मला ना स्पेशली वेळ काढावा लागतो, कारण मुलांचं सतत काही ना काहीतरी चालू असतं. 2 जण असले नाही, भांडाभांडी ओरडाआरडी काही ना काहीतरी त्यांना पाहिजे असतं, मला बोलवत असतात. त्याच्यामुळे असं ना कंटिन्यू मला काय असं स्वयंपाक करता येत नाही. तर असं अगस्त्य मस्तपैकी ओट्यावर खेळतो बघा. त्याला ना तो एकटा असला ना खरंच खूप चांगला खेळतो, पण सानवी असली म्हणजे दोघं एकत्र असले ना की भयानक त्यांची भांडणं मारामाऱ्या आणि काही ना काहीतरी उद्योग चालतात. पण एवढं पण आहे, ती त्याला छान खेळवायला बघती, पण हा कधी कधी समजून घेतो, कधी कधी समजून घेत नाही. तर लहान आहे असो, तर एकटा असला ना मस्तपैकी ओट्यावर खेळत असतो. अगस्त्य काय खातो? आईस्क्रीम. गदड्या, खोकलाय ना, आईस्क्रीम खातो. नीट सूप आईस्क्रीम पागळून तुझी पण सूप आईस्क्रीम आहे. दोघांनी पागळवून खा, घट्ट खाऊ नका, खोकला येतो.
तर बघा आता उन्हाळा म्हणजे आईस्क्रीम, सगळ्या थंड थंड गोष्टी खायच्या, एन्जॉय करायचं. सीझन मस्त चालू झालेला आहे आणि सानवीच्या पप्पांना डीमार्टमधून असं मिल्की मिस्टचे ना आईस्क्रीम्स आणतात दरवर्षी. खूप छान आहे, म्हणजे अमूलचे वगैरे तर आपण आणतोच, पण ही मिल्की मिस्ट म्हणून जे ब्रँड आहे ना डीमार्टमध्ये तुम्हाला मिळून जाईल. तर ही सुद्धा आईस्क्रीम ह्यांची खूप छान असते फ्लेवरला. आणि ह्यांचे मेन म्हणजे मला हे डबे फार उपयोगाला येतात. मी हे ना सगळे डबे जपून जपून ठेवते आणि फ्रीजमध्ये वगैरे इतर काही वस्तू ठेवायला तर होतातच, पण आपल्याला जसं कोणाला काही घ्यायचं असेल, पार्सल द्यायचं असेल कोणाला, तर त्याच्यामध्ये द्यायला खरंच खूप परवडतं. म्हणजे परत रिटर्न डबा नाही आला तरी चालतं. तर असो, आत्ताच तुम्ही रिसेंटली एक माझी रील बघितली असेल ज्याच्यामध्ये मी ह्या प्रोडक्टची ॲड केली होती. हे आहे स्प्राउट मेकर. म्हणजे आपण नेहमी कापडामध्ये कडधान्य म्हणजे मोड आणायला ठेवतो, पण त्याच्याने काय होतं ना, ते कापडामध्ये ठेवून ठेवून 1-2 दिवसानंतर थोडंसं असं नाही का वास सुटतो, चिलटं जमा होतात आणि ते अनहायजीनच आहे किती पण काही केलं तरी. तर त्याच्यापेक्षा ना ह्या स्प्राउट मेकरमध्ये इतके छान असे मोड आले ना नाचणीला. बघा मी सांगते तुम्हाला, मला जरा शंका होती, म्हटलं येत आहेत का नाही काय माहिती. आणि याच्यामध्ये ना काही जण म्हणजे रील्समध्ये असं दाखवतात की खालच्या साईडला पाणी ठेवायचं आणि वरच्या बाजूला कडधान्य ठेवायची, पण यांचं जे याच्यासोबत चित्र वरती आलं होतं ना त्याच्यामध्ये दाखवलं होतं की वरच्या साईडला पाणी ठेवायचं आणि खालच्या बाजूला कडधान्य ठेवायचं. तर त्याच्याप्रमाणेच मी इथं ठेवलेलं आहे आणि 2 दिवसामध्ये छान असे बारीक मोड आले आणि मस्त तयार झाले स्प्राउट्स ह्याचे. तर तुम्हाला जर हे प्रोडक्ट ऑर्डर करायचं असेल ना, तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची लिंक देत आहे, तर तुम्ही जरूर ऑर्डर करा. तुम्हाला जर वारंवार कडधान्य बनवायला लागत असतील, मोड आणायला लागत असतील ना, तर नक्की हे ऑर्डर करा. मी तुम्हाला 100% गॅरंटी देते. म्हणजे मी स्वतः वापरले आणि मी वापरलं, मला आवडलं म्हणूनच मी तुम्हाला सजेस्ट करते. तर चला बघू शकता तुम्ही, आम्ही ना आत्ता रिसेंटली मॉलला जाऊन आलो होतो जरा, कारण ना आता सानवीची परीक्षा चालू होणार 1-2 आठवड्यांनी आणि आता आम्ही अभ्यासाच्या तयारीला वगैरे लागलेलो आहे. तर सारखं अभ्यास की अभ्यास, अभ्यास की अभ्यास, आणि त्याच्यानंतर एक्झाम चालू झाली की तो संपूर्ण आठवडा म्हणजे 10-15 दिवस आहे ना पूर्ण पॅक असतात. तर त्याच्यामुळे ना मग खूप मुलांना नाही का असं सारखं ते टेन्शन खाली, अभ्यासाच्या दबावाखाली नको वाटतं मला ठेवायला. तर म्हणलं की आता 1 महिना म्हणजे 3 आठवडे तरी हिची काही सुट्टी नाहीये, तर त्याच्या अगोदरच हिला थोडंसं हिचं माइंड रिलॅक्स करून आणावं. तर काहीच प्लॅन नव्हता. अचानक मी तिला म्हणाले की तुला जायचंय का मॉलला जाऊन जरा थोडंसं खेळून ये, फ्रेशन अप हो, कारण इथे ना असं खेळायला भरपूर साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहे, वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स आहेत आणि बाहेर कुठं उन्हातानाचं जाण्यापेक्षा, लांब जाण्यापेक्षा म्हटलं मॉलमध्ये मस्त AC मध्ये जाऊन आपलं निवांत एका ठिकाणी तुम्ही खेळा आणि या. कारण आता ना हल्ली आमच्या इथं एरियामध्ये गार्डन्स पण जे आहेत ना, काही धड खेळायला नाही आहेत, सगळी खेळणी वगैरे पण तुटलेली आहे. आणि उन्हाळ्यामध्ये काय होतं ना, भरपूर सारी मुलं जमा होतात आणि ती माती धूळ आणि ती गरमाई, ते ना गार्डनमध्ये सुद्धा अक्षरशः नको वाटतं आता हल्ली. तर त्याच्यामुळे मस्तपैकी दोघांना मॉलमध्ये नेला आम्ही आणि तिथे जरा त्यांना संध्याकाळ मस्तपैकी रिलॅक्स घालवली. म्हटलं की चला आता ही चार्ज झालेली आहे पूर्ण अभ्यासासाठी, आता 3 आठवडे काही टेन्शन नाही. आणि तिथं गेलं ना अगस्ती पण छान एन्जॉय करतो. बिचारायला समजत नाही की पुढे गेम चालू करून नाही दिलेली, मम्मा माझे पण पैसे भर, मला पण गेम चालू करून दे, हे त्याला बोलायला सुचतच नाही, कारण त्याला माहितीच नाही ना. तो आपलं वेगवेगळ्या ठिकाणी बसतो, नुसतं आपलं हँडल हलवतो आणि त्याला असं वाटतं की चला मी पण गेम खेळतोय. तर तेवढं मला आत्ता तरी बरं आहे, नाहीतर मला दोघांचे पैसे भरायला लागतील. पण हे एक असं बघा, एक छोटासा कॉर्नर केला होता त्यांनी, ज्याच्यामध्ये ना लहान मुलांना सुद्धा खेळायला भरपूर जागा होती. तर ना इथं आम्ही त्याला फर्स्ट टाइम ह्या कॉर्नरमध्ये नेलं खेळायला. 250 रुपये एका व्यक्तीचे होते बघा, इथे एका बाळाचे होते. आणि बघू शकता तुम्ही इतक्या ॲक्टिव्हिटी होत्या ना तिथं आतमध्ये. आणि हा मुलगा काय तिथून निघेना, बापरे, अर्धा तास तो तिथं खेळला, म्हणजे एकाच कॉर्नरमध्ये अर्धा तास खेळला, कारण तिथं ना बरेचसे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी आहेत आणि खूप जास्त रमला तो इथे. आणि म्हणजे सानवी व्हिडिओ गेम बाकीच्या त्या सगळ्या गोष्टींमध्ये तिला आवडतं आणि ह्याला याच्यामध्ये खूप आवडलं. तर असो, चला दोघांचं मस्तपैकी दोघांनाही खुश केलेलं आहे मी. आणि येता मस्तपैकी बर्गर खाऊ घातलं. थोडंसं येताना पार्सल पण घेऊन आलो होतो आम्ही घरी, मोमोज वगैरे. आणि घरी आल्यावर रेग्युलर स्वयंपाक तर माझा होताच, म्हणजे दुपारी मी थोडंसं जास्त करून गेले होते, फक्त आल्यावर थोडं चपात्या वगैरे केल्या. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये भरपूर साऱ्या गोष्टी तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत.
होळी माझी कशी झाली हे सगळं तुम्हाला शेअर करायचं आहे, ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी नक्की शेअर करेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला दालचा भात तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा सांगा. डिटेल रेसिपी आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे, त्याची सुद्धा लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. जर तुम्हाला माझ्या पद्धतीने दालचा भात करायचा असेल ना तर ती रेसिपी तुम्ही नक्की फॉलो करा. चला तर मग मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हाईप करून पॉईंट्स द्या. चला तर मग काळजी घ्या. बाय.